नैवेद्य तुम्ही गोळा करून आणून देणार का? कंजूस कुठले. एक हार आणि एक खडी साखरेचा तुकडा ठेवता नैवेद्य म्हणून. नशीब माझं साखरेचा एक कण ठेवत नाहीत. तो देखील मी उचलणार नाही, कारण तो घेतला तर मला डायबिटीस व्हायचा. तुमचं म्हणणं काय? जेवणाचं अख्खं ताट आणून ठेवतो तुमच्या पुढे? काय समजतं तुम्ही स्वतःला? तसं नाही. एखादं फळ, देवाला फळं आवडतात ना, फळं आणायची. हो ते आणू आम्ही, पण तुम्ही मला सांगा आम्ही रस्त्यावर का म्हणून चुकायचं नाही? रस्ता का तुमच्या मालकीचा आहे का? देवळाच्या आवारात नाही ना चुकत. बघा, तुम्ही देवळाच्या आवाराला मांडताना मग रस्त्याला देखील तेवढाच मान दिला पाहिजे. हो शास्त्री बुवा, हे आम्हाला जमणार नाही, कळलं ना? आणि तुम्हाला समाजसेवा करायची असेल ना तर हे तुमचं देवळाचं काम सोडून द्या आणि मग मंत्री म्हणा. काय समजलात? ओ भाऊ, माझं ऐका. तुम्ही तुमच्या आईच्या अंगावर थुकलात का? आईला मध्ये आणायचं काम नाही. आपण लय डेंजर माणूस आहे, सांगू देतो. हा, किती बरं वाटलं ऐकून काय की तुम्ही अजूनही आईची कदर करतात. हा. वा मग आईच तर आपल्याला लहानचं मोठं करते, आपल्याला जेवायला वाढते, आपल्याला आधार देते. अगदी बरोबर. हा रस्ता आपल्याला मार्ग दाखवतो. याच मार्गाचा तुम्ही थुंकलात तर त्याला वाईट वाटणार नाही का? बरोबर की नाही? बरोबर. ह्या रस्त्यावर जर आपण घाण केली तर त्याला आवडेल का? ते नाही आवडणार. ह्या जमिनीतून आपण अन्न पिकवतो आणि खातो. ह्या जमिनीवर आपण जर घाण केली तर ती आपल्याला चांगलं अन्न देणार नाही. ही जमीन आपल्याला सरळ उभा राहायला शिकवते, बरोबर की नाही? आणि तीच आपण घाण केली तर चालेल का? नाही, हे तुम्ही मला सांगाल. हो, मी ते मान्य सुद्धा करीन, पण इतर लोक चुकतात, त्यांचं काय? त्यांना कोण सांगणार? आपणच सांगायचं. आज मी तुम्हाला पाहिलं आणि तुम्हाला सांगितलं की नाही, उद्या तुम्ही कोणाला पाहिलंत ना तर प्रेमाने समजून सांगायचं, रागवायचं अजिबात नाही. बघा, नाही ऐकलं तरी देखील चालेल, पण त्याचं मन त्याला खात राहिलं पाहिजे की आपण काहीतरी चुकीचं करतो, एवढं मात्र नक्की. शास्त्री बाबा, तसं पाहिलं तर लय बरोबर आहे तुमचा प्रश्न. आम्ही चुकलो, माफ करा. धरणी माता म्हणजे आमची आईच आहे. हे चांगलं तुम्हाला जमतं. आमच्या शिंदेताईची शोभा तुम्ही चांगले वाढवाल. चांगलं काम करा तुम्ही. हे असं मी सांगत नाही, चिंटूची आई बोलत होती ते मी ऐकलं आणि अंमलात आणलं, बस. आणखीन काय? बरं आहे. यापुढे आम्ही दक्षता घेऊ. येऊ आता आम्ही. चला. शास्त्रीजी, माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. ती आपल्या शिंदे चाळीसाठी कमाईची आहे. तुम्ही नुसतं कमाईचं बघा, सुधारण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. पण आता शिंदे चाळीबद्दल आहे ना, म्हणून सांगा काय आयडिया तुमच्या डोक्यात ती. मी काय म्हणतो, आज आपल्या चाळीत कोणी थुंकलं ना तर त्याच्यावर दंड बसवायचा, फक्त आपल्या शिंदे चाळीत. कशी काय वाटली माझी कल्पना? आयडिया चांगली आहे, पण त्यांच्यावर पाहत ठेवायचे कोणी? तुम्ही आम्ही उद्या कामाला निघून गेलो व लोक रोज येतील आणि इकडे थुंकत राहतील. मी काय म्हणतो, इथे एक बोर्ड लिहायचा, जो कोणी थुंकेल ना त्याच्यावर दंड आकारण्यात येईल आणि तो दंड आपल्या चाळीतल्या तिजोरीत ठेवण्यात येईल. कमाई चांगली होईल हो, पण त्यांना पकडायचं कसं? मोबाईल कामी येईल. कसा काय? जो कोणी थुंकण्याचा व्हिडिओ आणून देईल ना त्याला आपण दंडाची अर्धी रक्कम देऊन टाकू. मग लोक वाटेल तिकडे थुंकणार नाहीत. आपली शिंदे चाळ एकदम मस्त स्वच्छ आणि रोगमुक्त होईल. आपला परिसर स्वच्छ परिसर. काय मी काय म्हणतो हिरवे साहेब, भारतातील प्रत्येक नागरिकाने ही आयडिया केली तर कशी रोगराई कमी होऊन जाईल, दवाखान्यातील खर्च वाचेल, शरीराची हानी होणार नाही आणि मुख्य म्हणजे आपला माणूस देखील वाचेल. बजरंगा, बजरंगा, त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. त्र्यंबकं यजामहे. बजरंग बली, तुम्ही आहात तरी कुठे? उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात्. कोण आहे बजरंग बली? अगं मालती, काय चाललंय तुझं? तू सुरेखा, आता काय हवंय तुला? अगं काही नको ग. काय आहे ना, सकाळी मी डाळ केली होती, ती आमच्या भावड्याला आवडलीच नाही. मला म्हणतो कसा, मला मालती काकीच्या हातचीच डाळ पाहिजे. माझ्या हातचं डाळ? हो. वरण हवे त्याला? हो, वरण. काय नाही, देते ना थोडीशी. बसा, मी आले. हो.
आज तुम्ही दोघी कशा काय इथं? अय्या तुम्ही इथे? हं? इथं नाही तर कुठे जाणार? तुझ्याकडे येणार आहात त्या? आणि काय ग, त्या सांगतील तसं डाळ साखर पीठ तू देणार काय? छे ग बाई, आपण नाही तिच्या गोड गोड बोलण्यावर इतके फसणारे. मला माहितीये तुम्ही किती संकुचित मनाचे आहात ते. हो हो, आम्ही संकुचित वृत्तीचेच आहात. आमचं कौतुक तू थोडंच करणार आहेस. बरोबर, तुझी फुकटची सोय होते ना इथे. मग काय, काही का असे ना, खोटं असलं तरी पण तुझं कौतुक तर होणारच. ए काहीतरी काय बोलता? कुत्र्याचं शेपूट वाकडी ती वाकडीच. काय गे, मला काय म्हणालात की काय तुम्ही? नाही मला आम्ही कशाला काय म्हणणार? तो तिथे बाहेर कुत्रा बसलाय ना, त्या कुत्र्याला आम्ही म्हणालो. बरं झालं त्या कुत्र्याला म्हणालात ते, नाही तर चांगलंच दाखवलं असतं माझा इंगा. कसला ग हिंगा, काहीतरीच काय बोलताय तुम्ही? हा हे गिटा. थँक्यू 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 थँक्यू. टुंकू टुंकू. हे बघ, शेजारी नसावी ना तर ह्या मालती सारखी, नाहीतर ह्या आणखीन काय हवंय का तुला? काही नको ग. आज माझा भावड्या की नाही पोट भरून जेवेल एकदम. मग जेवणारच, फुकटचं खायला जे मिळतंय. तुम्ही पण ना का ग एकमेकींची उणी धुणी काढता? अगदी मर्मावर बोट ठेवता बघा. अगं भांडण आणि भांडण वाढतच राहतात. एकमेकांना मदत केली ना तर प्रेम वाढत. हो ग बाई, तुझ्या ह्या प्रेमानेच मी अशी झालीये. सुरेखा तू पण ना गप्प बस. काय ग सुरेखा, त्या दिवशी तुम्हाला खोटं बोललीस ना? अगं त्या दिवशी ना तो रिझल्ट लागला ना त्या राहुलने आत्महत्या केली. काय सांगू ग बाई मला हिला आता. माझा तर डोळ्याला डोळा लागला नाही बघ. अगं चिनू पण गेला होता ना शाळेत. काय ग सुरेखा, तुला माहितीये चिनू आला नाही म्हणून मालती किती घाबरली होती. ही तर नेहमीची सवय यांची. जोपर्यंत त्यांना घाबरवणार आहे ना, या अशाच वागतील. हे बघा बहिणी, काहीतरी बोलू नका. माझ्या भावड्याने मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं बस, आणि दुसरं काही नाही. तुम्ही आणि तुमचा मुलगा म्हणजे बाप रे बाप, चाळीतला चालता बोलता पेपर आहे पेपर. काय हो, बरे आहात ना तुम्ही? उगत माझ्यावर खार खाऊ नका. माझा भावड्या आता उपाशी आहे ना, म्हणून मी घरी जाते. नाहीतर तुम्हाला चांगलंच दाखवलं असतं चालत्या बोलत्या न्यूजपेपर काय असतो ते. जाऊ दे ग सुरेखा, कशाला भांडतेस? आपण आता एकाच चाळीच्या, एकमेकींची तोंड बघणार, एकत्रच राहणार. आता उद्या पाणी पण एकत्रच भरणार नाही का? हे बघ, तू म्हणतेस ना म्हणून लागत नाही याच्या नादाला. नाहीतरी काय बाई, या बायकाच्या नादाला लागायचं. चल येते मी, माझा भावड्या तिकडे उपाशी असेल. सुटले ग बाई आज हिच्या तावडीतून. तुम्ही पण ना अगदी मर्मावर बोट ठेवता. ती नाही मीठ चोडत. आपण मात्र कोणाचंही मन दुखवायचं नाही, आणि कोणी जर आपल्याला दुखवलं तर ते सहन करून घ्यायचं नाही. हे का नाही, मला नाही पटत. नाही नाही, मला हे पटलं नाही. हे अगं, आपण जेव्हा दुसऱ्याला दुखवतो ना, तेव्हा आपण पण दुसऱ्याची ऐकायची तयारी केली पाहिजे. मला हे समजत नाही, लोक दुसऱ्यांच्या चुका का काढतात आणि दुसऱ्यांना अद्दल घडवण्याच्या मागे का जातात? अरे कधीतरी आपल्याकडे बघा, आपण पण कुठे चुकतो हे बघा. पण नाही, दुसऱ्यांना त्रास देण्यातच यांना आनंद असतो. ही एक विकृतीच आहे माणूस या प्राणामध्ये. तो हे विसरतो की दुसऱ्याला त्रास दिला तर आपल्याला त्याचं समाधान कधीच मिळणार नाही. पण हे जेव्हा समजतं ना त्याला, तेव्हा वेळ गेलेली असते. अगदी आयुष्यातला शेवटचा दिवस असतो तो. म्हणून मी म्हणते, कधी दुसऱ्याच्या चुका काढू नका, कधी दुसऱ्याचा मान नका दुखू. आधी आपण कुठे चुकतो हे आपण बघायला पाहिजे. टाळी दोन हातांनी वाजते, एका हाताने नाही. तुला माहितीये, आपण जर दुसऱ्यांवर रागवलो तर राग आपल्यालाच, त्रास आपल्यालाच. जर दुसऱ्यांशी प्रेमाने वागलो तर समाधान पण आपल्यालाच आहे. तेव्हा आपणच ठरवलं पाहिजे की आपण दुसऱ्याशी कसं वागलं पाहिजे. आता तुम्ही पण ठरवा, तुम्ही दुसऱ्याशी कसं वागाल ते. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.